आम्ही काल परवा भेटायला संदीपराव आणि आमचे प्रदेशाध्यक्ष मोरे साहेब या दोघांना भेटायला आम्ही गेलो होतो आणि आमची चर्चा झाली की आम्हाला तुम्ही भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेला शेतकरी संघटनेनं मदत करावी अशी आम्ही परवा विनंती करून त्यांना आलो होतो. आणि अध्यक्ष होते, संदीपराव होते, सगळी तालुका अध्यक्ष होते, सगळ्यांची आमची एकत्रित चर्चा झाली आणि आम्ही प्रस्ताव ठेवला की बाबा सामाजिक कामामध्ये आम्ही संघटनेच्या भविष्यात बरोबर राहू, काय असतील ती कामं आम्ही करू आणि भारतीय जनता पार्टीला तुमची संघटना अबाधित ठेवून आम्हाला मदत करावी अशी विनंती आम्ही केली. आणि आम्ही प्रवेशाच्या संदर्भात त्यांना विचारलं नाही, कारण प्रवेशाचा विषय असा आहे की ही चळवळीतली माणसं आहेत, ह्यांना पक्ष जमत नाही, चळवळ पाहिजे सारखी. आणि राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना फार मोठी संघटना आहे आणि या संघटनेचे हे पदाधिकारी सगळे ही सगळी मंडळी लढवई आहेत. संदीपरावनी पण फार मोठा संघर्ष शेतकऱ्यांसाठी ऊसदराच्या संदर्भात केलेला आहे. आणि मग तुम्ही आम्हाला मदत केली तर भविष्यामध्ये संघटनेच्या पाठीमागे बी आम्ही उभा राहू असं त्यांना विनंती केली होती. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या संदर्भात संदीपराव म्हटले आज आपण आमची चर्चा करून आम्ही तुम्हाला सांगतो. आज ते काय सांगतायत ह्याच्यासाठी आपल्याला आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. काल या ठिकाणी ब्रह्मनाळमध्ये पृथ्वीराज बाबा देशमुख तसंच संग्रामभाऊ देशमुख व शरदभाऊ लाड तसेच सुरेंद्र चौगले तसेच भाजपचे सर्वच पदाधिकारी, पलूस तालुक्यातील आणि जिल्ह्याचे सर्वच प्रमुख नेत्यांनी आमच्याकडं सांगितलं की तुम्ही आता कोणतीही निवडणूक लढवत नाही आहे सध्या, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा या निवडणुकीपुरता. भविष्यामध्ये निश्चितच आमच्याकडनं सुद्धा सकारात्मक आपल्याविषयी विचार होईल, म्हणजे कामाविषयी वगैरे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी विनंती केल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत, या सर्वांनी आम्ही सांगितलं त्या ठिकाणी की आम्ही बैठक घेतो, आमच्या सर्व नेत्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपली भूमिका ठरवू असं सांगितलं होतं. आणि हे सांगत असताना आम्ही अगदी सगळा खोलवर विचार केला, कारण मागच्या वर्षीची निवडणूक बघितलं तर आम्ही BJP सोबतच लढवली होती. त्यावेळी मी पंचायत समिती लढवली होती आणि शरदभाऊ लाड यांनी जिल्हा परिषद लढवली होती. नाही शिकडं पुरस्कृतमध्ये आम्ही होतो सगळे. त्यामुळं आमची ही नैसर्गिक मैत्री होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की तुमचा लोकांचा सुद्धा ओढा सध्या कुणासोबत याचीसुद्धा चर्चा केल्यानंतर त्याच्यातून जो कल दिसला त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व जिल्ह्यातील असतील किंवा आमच्या संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला स्थानिक तालुक्यामध्ये तुम्हाला जे काही सोयीस्कर आहे, म्हणजे भिलोडी जिल्हा परिषद गट असेल किंवा पलूस तालुका असेल, इथं तुम्हाला स्थानिक चळवळीमध्ये सहकार्य करणारी माणसं असतील किंवा राजकीयदृष्ट्या काय जे सोयीस्कर असेल त्यांच्यासोबत तुम्ही शक्य असं तुमचा सहकार्य करा. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून आज आम्ही या ठिकाणी ह्या निवडणुकीपुरतं पलूस तालुक्यामध्ये भिलोडी जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समितीचे गण असतील, या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कोण उमेदवार असतील त्यांना आम्ही या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा देत आहोत. भविष्यामध्ये कारण आम्ही असा विचार केला की काम करत असताना आपल्याला जो कोणी सहकार्य करेल, म्हणजे जनतेच्या कामामध्ये असतील, चळवळीच्या कामामध्ये असतील, ह्या सगळ्याचा सारासार विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेत असताना आमच्या श्रेष्ठींचा निर्णय म्हणजे सांगितलेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये या निवडणुकीमध्ये
आमची पूर्ण आमचे जे संघटनेचे पदाधिकारी किंवा संघटनेला मानणारा जो मतदार वर्ग आहे हा भारतीय जनता पार्टीला मदत करेल आणि त्यांनी मदत करावी असं आव्हान देखील मी करतो. हा तालुक्याभर बिलोडी गट हा प्रामुख्याने बिलोडी गट आहे. सुरुवातीला तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनल अशी भूमिका घेतली होती, त्याला अर्ज करत असतो. हो हो, निश्चितच आम्ही अगदी आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा उमेदवार आम्ही जाहीर केले होते, परंतु नंतर मताचं गणित घालत असताना त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 7 ते 8 गावामध्ये आम्ही चढून येत होतो, म्हणजे चांगलं मतदान होत होतं. परंतु 2 गावचं मतदान त्या ठिकाणी भिलवडी असेल किंवा माळवाडी असेल या 2 गावामध्येच 15,000 मतदान आहे आणि तिथं थोडंसं आम्ही कुठंतरी कमी पडतो आहे असं वाटलं. आणि या दोन्ही पक्षांनी जे उमेदवार दिले ते दोन्ही पक्षाचे उमेदवार हे त्या ठिकाणी एकाच गावातले असल्यामुळं आमची त्या ठिकाणी ताकद किती आहे याच्यापेक्षा आपल्यामुळं काही अडचणी कोणाला निर्माण होणे किंवा चवळीला त्याच्यामुळं बाधा येऊ नये याची आम्ही काळजी पुरेपूर घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी मग थांबण्याचा निर्णय सर्वस्वी घेतला. आतापर्यंत आपण जी शेतकऱ्यांसाठी जी आंदोलने केली ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केली आणि आज आपण सत्ताधाऱ्यांनाच पाठिंबा देतो. नाही, तुमचं बोलणं बरोबर आहे, पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आजही आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणूनच आम्ही फक्त राजकारणामध्ये कुठंतरी थोडंसं कुणाबरोबर तरी आपली शेवटी मतदान ही प्रक्रिया आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक आपल्याला एक अस्त्र आहे की पूर्वी राजा हा राणीच्या पोटाला जन्मत होता, परंतु आता राजा हा मतपेटीतून जन्मतोय आणि कुठं तर आपल्या मताची विभागणी होऊ नये. आमचा लढा हे बघा, तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो की इकडं बी साखर कारखानदार आहेत आणि तिकडे बी साखर कारखानदार आहेत. लक्षात घ्या, आमचा लढा साखर कारखानदाराच्या विरुद्ध असणार आहे का? असणारच आहे. आम्ही ते सुद्धा त्यांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच असेल. मग भले आम्ही आत्ता कोणाशी सहकार्य करतो ही आमच्याकडे असणार नाही आहे. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम असू, भले ते सत्तेत असतील किंवा सत्तेच्या बाहेर असतील.